तुमची मालमत्ता दुसऱ्या कुणीतरी परस्पर विकली तर? आता तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे, पण एआयने हे शक्य केलं. एआयचा वापर करून कोट्यवधींची मालमत्ता विकल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात बनावट दस्तावेज घोटाळ्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. प्राथमिक माहितीनुसार मालेगावमधल्या एका टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता विकल्याचा आरोप आहे. शिरपूर परिसरातल्या अली असगर पेटीवाला यांची 5 एकर 11 गुंठे जमीन अशाच पद्धतीने परस्पर हिवानामा केल्याचा आरोप आहे. या जमिनीची किंमत 20 ते 25 कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी व्यवहार झाला त्याच दिवशी आपण रुग्णालयात नातेवाईकाला भेटण्यासाठी गेलो होतो असा दावा पेटीवाला यांनी केला. यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांना दिलंय. विशेष म्हणजे पायाच्या शस्त्रक्रियेमुळे पेटीवाला यांना सरळ चालता येत नाही. मात्र नोंदणी कार्यालयात स्वतःला पेटीवाला म्हणून सादर करणारी व्यक्ती अगदी सामान्यपणे चालताना दिसत असल्याचा त्यांचा दावा आहे. एकूणच काय तर काम सोपं करण्यासाठी जन्माला आलेलं एआय आता तुमच्या आमच्या अडचणीचं कारण देखील ठरू शकतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत काल बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये जे 12 दस्तावेज जे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस झालेले आहेत आणि 4 दस्तावेज जालन्यामध्ये झालेले आहेत, ह्या 16 दस्तावेजवर ताबडतोब एन्क्वायरी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदेश माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.